ही गोष्ट जी आहे ती गंभीरच म्हणावी लागेल. सौरभ. बरोबर. अमोल, भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांमधला तणाव आणि त्यांच्यात किती राजकीय वैमनस्य आहे ते सगळ्या जगाला माहित आहे, राज्याला माहित आहे. पण तसं असताना सुद्धा हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात, दगडफेक होते, इतका तणाव निर्माण होतो आणि याची कल्पना सुद्धा असताना पोलीस मग योग्य बंदोबस्त का ठेवत नाही किंवा योग्य नियोजन सगळ्या गोष्टींचं का करू शकत नाहीत? सौरभ, एक गोष्ट यामध्ये मधल्या काळामध्ये आम्ही आता मागच्या 2-3 दिवसांपासून ज्या वेळेला निलेश राणे यांनी गुहागर जाहीर सभा घेणार अशी घोषणा ज्या वेळेला केली त्यावेळेपासून एक गोष्ट अशी होती की म्हणजे अटकळ अशी बांधली जात होती की कदाचित अशा स्टेप जी आहे ती कदाचित दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घेतील की नाही याच्याबद्दलची शंका होती. याचं कारण असं आहे की कोकणी माणसाला ह्या गोष्टी आवडत नाहीत. तो संयमी आहे, शांत आहे आणि जर काही मागच्या जर आपण ज्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल पाहिले तर त्यातून ज्या काही गोष्टी घडत गेल्या, त्यातून ज्या काही गोष्टी समोर आल्या किंवा जे काही निकाल लागले, जी काही मतांची आकडेवारी प्रत्येक राजकीय पक्षाला मिळत गेली किंवा नेत्यांना मिळत गेली, त्यातून ह्या गोष्टी अधिकपणे स्पष्ट होत गेल्या. असं असताना कुठंतरी मला देखील हेच आश्चर्य वाटतंय की या ठिकाणी कुठेतरी पोलीस यंत्रणा जी आहे ती कुठं कमी पडली का. याचं कारण असं आहे की भास्कर जाधव यांचं म्हणजे आम्हाला आधी सुरुवातीला जी पत्रकारांना प्राथमिक माहिती मिळाली होती ती अशी होती की भास्कर जाधव यांचं चिपळूण येथील जे कार्यालय आहे त्या ठिकाणी निलेश राणे यांचा सत्कार किंवा स्वागत समारंभ जे आहे ते होणार आहे. अर्थात जर का दोन्ही राजकीय नेत्यांचं एवढं राजकीय वैर आहे असं असताना त्या गोष्टीला मुळात परवानगी मिळते कशी किंवा त्या गोष्टी घडतातच कशा. कदाचित पोलीस प्रशासनाने जर का सक्षम भूमिका घेऊ शकली असते किंवा त्याबाबत ठोस अशी भूमिका घेऊ शकली असते मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत त्या 100% टळू शकल्या असत्या. याचं कारण असं आहे की राजकीय वाद असताना कुठेतरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात, गाड्यांवरून सुरुवातीला गाड्या लावण्यावरून कुठेतरी सुरुवातीला ताणाताणी होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने दगडफेकीमध्ये किंवा अशा पद्धतीने कायद्याने सुव्यवस्था निर्माण होईल अशा गोष्टी जर तिथे घडत असतील तर मला वाटतं पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडलंय हे आपण निश्चितच म्हणू शकतो. कारण की तुमचं गुप्तहेर खातं असतं, SIT चे त्यांचे रिपोर्ट्स असतात, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून ते दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, काय केलं जाणार आहे नियोजन या संदर्भातले इनपुट्स असतात आणि जर का ते इनपुट्स किंवा ज्या त्या गोष्टींचा एकंदरीत कुठेतरी अंदाज बांधण्यासाठी पोलीस प्रशासन मुळात कमी पडतंय का, हा या घटनेनंतर स्वाभाविकपणे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण की पोलिसांनी देखील याबाबत मला असं वाटतं की कुठेतरी आणखीन कुमक किंवा आणखीन काही गोष्टींची तयारी जी आहे ती करणं अपेक्षित होतं. कारण की दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये जी काही स्टेटमेंट्स दिली होती, ज्या पद्धतीनं काही विधानं केली होती, ज्या पद्धतीनं आव्हान दिलं जात होतं, म्हणजे मला वाटतं भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देखील दिलेलं होतं. कारण की पत्रकारांपर्यंत काही गोष्टींचे इनपुट जर पोहोचत असतील, त्यांना जर काही या गोष्टीचा अंदाज येत असेल तर पोलीस प्रशासन जे कायदा सुव्यवस्था राखतं, ज्यांची यंत्रणा सक्षम आहे, ज्यांच्याकडे गुप्तहेर खाता आहे, त्यांचे इनपुट सगळ्या लेवलचे असतात, ते कुठेतरी कमी पडले का हा सौरभ नक्की त्या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येतील असं नेमकं अशी परवानगी किंवा असं नेमकं काय घडलं की दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येतात आणि पोलीस प्रशासन या सर्व गोष्टी हाताळण्याला किंवा त्या गोष्टी रोखण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय का हा प्रश्न यातून निर्माण होतो. सौरभ, ठीक आहे. अमोल, तुला थोडंसं थांबवतो. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आता आपल्यासोबत आहेत. वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राणे या दोघांचे कार्यकर्ते भेटले आहेत, दगडफेक झालेली आहेत आणि चिपळूणमध्ये कधी नव्हे ते अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागेल. कोकणातलं राजकारण बघितलं तर अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल.